Okay, good morning everyone. Good morning, sir. Good morning, sir. Good morning, good morning. So last lecture we have started the this point, that is the disciplines of civil engineering. So we have seen these all disciplines of civil engineering and we have started one by one. So out of these 10 disciplines, we have seen this first discipline of civil engineering, that is subdomain of civil engineering, is the building planning and construction. So that details of this building planning and construction we have seen. So next discipline of the civil engineering is structural engineering. So what is meant by structural engineering and what we have to do in the structural engineering, that we will see in this particular slide. So okay, so this structural engineering is the a branch of civil engineering in which the analysis and design of structures are we have to see. So what is analysis and design of the structure? If we see the picture here, the G plus 10, 20 story, 10, 11 storied building is there. आपण तुम्ही पाहताय सगळे काहीतरी 8-10 मजली इमारत तुम्हाला दिसते किंवा बिल्डिंग दिसते. So what is the role of structural engineering here? So structural engineering is nothing but we have to analyze and design this structure. We have to analyze and design this particular building. Analyze and design, it means what? The structural analysis is done to calculate the stresses in structural components on the basis of loads acting on the structure. Analysis म्हणजे काय केलं जातं? प्रत्येक स्ट्रक्चरल कंपोनेंट, आता बिल्डिंगचे स्ट्रक्चरल कंपोनेंट काय असतात? तर स्लॅब, बीम, कॉलम्स, फुटिंग्स हे स्ट्रक्चरल कंपोनेंट असतात. म्हणजे याच्यावरती टोटल लोड येत असतो. तर या लोडला किंवा हे जे कंपोनेंट आहेत स्लॅब, बीम, कॉलम, फुटिंग, ह्याच्यावरती येणारा लोड आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असतो. आणि दॅट इज द पार्ट ऑफ द अनालिसिस. जो काय टॉप स्टोरी पासून, म्हणजे सगळ्यात वरचा टॉपचा एलिमेंट काय असतो? स्लॅब. स्लॅब कशावरती रेस्ट असतो? तर बीम वरती असतो. बीम कशावरती रेस्ट असतात? तर व्हर्टिकल कॉलम वरती रेस्ट असतात. आणि कॉलम परत कशावरती रेस्ट असतो? तर फायनली फुटिंग वरती, आणि फुटिंग जमिनीवरती. असं स्ट्रक्चरचं आपल्या लोड डिस्ट्रीब्युशन असतं. मग पहिला एलिमेंट सगळ्यात टॉपचा असतो तो स्लॅब. मग पहिल्यांदा स्लॅबवर काय लोड येऊ शकतो? तर स्लॅबवर कोण असतो? तर आपण सगळे जे पीपल आहेत, लिव्हिंग पीपल, ते कुठं वर्क करतात? तर स्लॅबवरती करतात. स्लॅबवरती वर्क करतात म्हणजे स्लॅबवरती, आता आपण एक एक्झाम्पल क्लासरूमचं घेतलं तर क्लासरूममध्ये काय असतात? स्लॅबवरती बेंचेस असतात. बेंचेसवरती 60 ते 70 स्टुडंट असतात, टीचर्स असतात. म्हणजे त्या स्लॅबवरती एवढा सगळ्यांचा लोड येत असतो. येथे लक्षात, एक स्लॅब जर डिझाईन करायचं म्हणलं किंवा त्याचं अनालिसिस करायचं म्हटलं अंडर दी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, तर काय होतंय? तर स्लॅबवरती बेंचेस, 60-70 स्टुडंट्स त्या क्लासमधले, टीचर्स, एवढे सगळे त्या क्लासमध्ये उभे असतात. मग त्या सगळ्यांचा लोड, प्रत्येक स्टुडंटचा 50 किलो ॲव्हरेज पकडला, 50 kg, तर 50 kg प्लस बेंचेसचा लोड प्लस टीचर, एवढ्या सगळ्यांचा लोड त्या फ्लोअरवरती आपल्याला पकडावा लागतो फॉर दी कॅल्क्युलेशन पर्पज. आणि त्या लोडवरून आपण त्या स्लॅबची साईज आणि त्याच्यामध्ये स्टील किती लागेल बघा. स्लॅब अनालिसिस किंवा डिझाईन करायचं म्हणजे काय करायचं? तर स्लॅबवर येणारा लोड कॅल्क्युलेट करायचा आणि त्या लोडला त्या स्लॅबची जाडी किती ठेवायची म्हणजे थिकनेस, आणि त्या स्लॅबमध्ये स्टील किती असलं पाहिजे. तर याचं अनालिसिस आपण करतो म्हणजे स्ट्रक्चरल डिझाईन करतो. मग स्लॅब परत रेस्ट कशावरती असतो? तर बीम वरती असतो. मग स्लॅबवर आलेला लोड बीम वरती ट्रान्सफर करायचा. बीम वरचा लोड कॉलम वरती, व्हर्टिकल कॉलम असतात त्याच्यावरती ट्रान्सफर होतो. मग प्रत्येक लोड कॅल्क्युलेशन करायचं आणि त्या येणाऱ्या लोडसाठी डिझाईन करायचं. डिझाईन करायचं म्हणजेच काय? त्याची साईज किती बाय किती ठेवायची आणि त्याच्यामध्ये स्टील किती प्रोव्हाइड करायचं. सो दॅट इज दी अनालिसिस अँड डिझाईन पार्ट. येते का लक्षात? स्ट्रक्चरल अनालिसिस अँड डिझाईन म्हणजे काय? तर स्ट्रक्चरवरती येणारा लोड कॅल्क्युलेट करायचा आणि त्या लोडसाठी त्या कॉलम मध्ये, त्या बीम मध्ये, त्या स्लॅब मध्ये स्टील किती ठेवायचं किंवा कसं किती अमाऊंट ऑफ क्वांटिटीचं स्टील ठेवायचं आणि त्या एलिमेंटचा साईज किती ठेवायचा, याला आपण अनालिसिस आणि डिझाईन म्हणतो.
येते का लक्षात? Yes, sir. फायनली Yes, sir. स्ट्रक्चरल होय सर. Yes, sir. स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग म्हणजे काय? अनालिसिस आणि डिझाईन करायचं असते स्ट्रक्चरल कंपोनंटचं. स्ट्रक्चरल कंपोनंट कोणकोणते? स्लॅब, बीम, कॉलम, फुटिंग, हे स्ट्रक्चरल कंपोनंट आहेत. तर याच्यावरती येणारा लोड काढायचा आणि त्या लोडसाठी स्टील किती प्रोव्हाइड करावं लागेल आणि त्याचा साईज किती ठरवावं लागेल, दॅट्स इट स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग. मग फक्त हे आपण बिल्डिंग बद्दल बोललो. बिल्डिंग सोडून सुद्धा बरेच सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रक्चर्स आहेत. डॅम्स आहेत, त्यानंतर ब्रिजेस आहेत, वॉटर टँक आहेत. या सगळ्या स्ट्रक्चरवरचा जो काय लोड येणार आहे, डॅम मध्ये कशाचा लोड येणार आहे? वॉटर प्रेशरचा लोड येणार आहे. वॉटर टँक आहे, आपल्या गावात सर्वांनी पाण्याचे टाके बघितले, त्याच्यावरती लोड कशाचा येणार आहे? पाण्याचा. ज्या पाण्याचा आहे त्याचा लोड येणार आहे. मग हे सगळे लोड कॅल्क्युलेट करायचे. तर लोड कॅल्क्युलेट करायचं म्हणजेच काय? पाणी आहे एका टाकीमध्ये, त्याचा व्हॉल्यूम आपल्याला काढता येईल. पाण्याची आपली साईज टाकीची ठरवली, त्याचा व्हॉल्यूम काढता येईल आपल्याला. व्हॉल्यूम वरून जर डेन्सिटीनं मल्टिप्लाय केलं वॉटरच्या, तर त्याचं वेट मिळेल त्या पाण्याचं. मग तो किती प्रेशर त्या भिंतीवरती ऍक्ट होते ज्या टाकीमध्ये. मग त्या अशी कॅल्क्युलेशन करून आपण आता जनरली बोलतोय. याचा डिटेल स्टडी हा आरसीसी मध्ये स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला थर्ड इयर आणि फायनल इयरला आहे. डिटेल स्टडी तिथं आहे, डिझाईन कसं करायचं. आता आपला फक्त काय आहे की स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग म्हणजे काय, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचे एलिमेंट्स कोणते असतात आणि ते डिझाईन केले जातात, एवढाच आपल्याला विचार करायचा. ओके, सो नाव next point is the sections of structural elements like beam, columns, slab, etc. are designed. म्हणजे सांगितलं की कोणकोणते स्ट्रक्चरल एलिमेंट्स आहेत. तर स्ट्रक्चरल एलिमेंट्स आर बीम्स, कॉलम्स, स्लॅब, फुटिंग, हे स्ट्रक्चरल एलिमेंट आहेत. स्ट्रक्चरल एलिमेंटचं मिनिंग काय? तर ज्याच्यावरती लोड येतो असे एलिमेंट कोणते, तर त्याला आपण स्ट्रक्चरल एलिमेंट म्हणतो. मग स्लॅब वरती, बीम वरती, कॉलम वरती, फुटिंग वरती, या सगळ्या एलिमेंट वरती काय येत असतो? पूर्णपणे त्या बिल्डिंगचा लोड या सगळ्या एलिमेंट वरती जात असतो, म्हणून त्याला स्ट्रक्चरल एलिमेंट म्हणायचं. आणि हे डिझाईन केले जातात. डिझाईन केले जातात म्हणजेच काय? त्याच्यामध्ये किती स्टील प्रोव्हाइड करायचं आणि त्याचा साईज किती ठेवायचा, that is the design. Then structural analysis required, just a minute. Then structural analysis required much calculations, hence advanced computing softwares are used to carry the structural analysis and design. आता स्ट्रक्चरल अनालिसिस करत असताना खूप सारे कॅल्क्युलेशन. आता लोड कॅल्क्युलेट करायचं म्हणजे सिंपल आहे का? तो पूर्णपणे एक फ्लोअर असतो. मोठी बिल्डिंग असेल तर त्या फ्लोअरचा साईज किती आहे बघायचं, त्या साईज वरून त्या प्रत्येक एलिमेंटचा लोड कॅल्क्युलेट करायचा. स्लॅबचा लोड बीम वरती ट्रान्सफर करायचा आहे, तर त्या एका बीमला कुठल्या कुठल्या बाजूने स्लॅब कनेक्ट आहे, त्या स्लॅबचा एरिया कॅल्क्युलेट करायचा, डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची आणि लोड ट्रान्सफर करायचं. ह्याचे कॅल्क्युलेशन जर करायचं म्हटलं तर खूप लेंदी कॅल्क्युलेशन्स आहेत. इन दी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग देर आर much calculations are there. So nowadays we are using softwares for the structural analysis and design. मग आता आपण सध्या या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये काय करतोय? सॉफ्टवेअर यूज करतोय. सॉफ्टवेअर मध्ये आपण फक्त ड्रॉइंग, जे आपण प्लान काढलेला असतो, तो प्लान जरी इन्सर्ट केला तर आपल्याला डायरेक्टली बरेचसे कॅल्क्युलेशन्स आणि त्याचे साइजेस आणि स्टील किती लागेल हे डायरेक्ट मिळतं. बघा किती इझी आपण टेक्नॉलॉजी किती यूज करायला लागलोय. फक्त प्लान जो काढलेला आहे तो प्लान आपण त्या सॉफ्टवेअर मध्ये इन्सर्ट करायचा आणि लोड किती द्यायचे, डेड लोड आणि लाईव्ह लोड हे दिले की आपल्याला डायरेक्टली स्टील किती प्रोव्हाइड करावं लागेल आणि त्या प्रत्येक मेंबरचा साईज किती असेल, कॉलमचा साईज किती बाय किती असेल, 9 इंच बाय 15 इंच, 9 इंच बाय 12 इंच, असं जो काय असतील ती साईज आपल्याला सगळे डायरेक्ट सॉफ्टवेअरवरती मिळतात. Are you getting? Okay, then Yes, sir. next point, Yes, sir. structural engineering includes design of reinforced cement, concrete and steel structures. You can see here
Structural engineering includes design of reinforced cement concrete RCC. म्हणजेच जे फ्रेम स्ट्रक्चर आहे, स्लॅब बीम फुटिंग कॉलमचं स्ट्रक्चर आहे, त्याला आरसीसी स्ट्रक्चर म्हणतात. लक्षात घ्या, दोन टाईपचे स्ट्रक्चर्स आहेत की जे आपण डिझाईन करतो, आरसीसी स्ट्रक्चर आणि स्टील स्ट्रक्चर. सो आरसीसी स्ट्रक्चर म्हणजे रिइन्फोर्स्ड, हिअर वर्ड रिटर्न, रिइन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट. इट मीन्स व्हॉट? ज्याच्यामध्ये स्टील इन्सर्ट केलेलं असतं कॉन्क्रीटमध्ये, त्याला आपण आरसीसी स्ट्रक्चर म्हणतो. स्टील ज्या कॉन्क्रीटमध्ये इन्सर्ट केलेलं असतं ते जे टाईपचं स्ट्रक्चर आहे त्याला आपण रिइन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट म्हणजे आरसीसी स्ट्रक्चर म्हणतो. आणि स्टील स्ट्रक्चर्स इथे लिहिलेलं आहे, अँड स्टील स्ट्रक्चर. स्टील म्हणजे तुम्ही पाहिलेलं आहे सर्वांनी, स्टीलचे आय सेक्शन, स्टीलचे चॅनल सेक्शन, कॉलम सेक्शन सर्वांनी पाहिलेलं आहे स्टील. तर त्या स्टीलचं आपण इंडस्ट्री एखादी पाहिलेलं आहे, इंडस्ट्रियल शेड, मोठे मोठे आय सेक्शन उभे असतात कॉलम म्हणून आणि पत्रावरून टाकलेलं असतं. हॅलो, साखर कारखाना. हा, ओके. शुगर फॅक्टरी सर्वांनी पाहिलेलं आहे, सगळं काय मटेरियल असतं तिथं, सगळं स्टील असतं. म्हणजे ते एक स्ट्रक्चरच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग मधलं, पण तिथं मटेरियल काय वापरलेलं असतं, ऍज अ बिल्डिंग मटेरियल काय असतं तर स्टील वापरलेलं असतं. आणि आपण ज्या घरातून राहतो किंवा आपली कॉलेज बिल्डिंग तुम्ही पाहिलेली सर्वांनी, ती कशाची आहे, ते आरसीसीची आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये स्टीलचे बार यूज केलेले असतात कॉन्क्रीटमध्ये, त्याला आपण रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट स्ट्रक्चर म्हणतो. आणि जे जसं शुगर फॅक्टरीचं एका मित्रानं आपलं एक्झाम्पल दिलं, दॅट इज दी स्टील स्ट्रक्चर. आला डिफरन्स लक्षात? आरसीसी स्ट्रक्चर आणि स्टील स्ट्रक्चर म्हणजे काय, आणि हे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला डिझाईन करायचे असतात. आरसीसी मध्ये स्लॅब बीम कॉलम फुटिंग याचे साइजेस ठरवायचे असतात आणि स्टील किती लागेल ते कॅल्क्युलेट करायचं असतं. आणि स्टील स्ट्रक्चर मध्ये, दिस इज द स्टील स्ट्रक्चर मध्ये किती साईजचा आय सेक्शन प्रोव्हाइड करायला लागेल, चॅनल सेक्शन प्रोव्हाइड करायला लागेल किंवा ट्युब्युलर पाईप प्रोव्हाइड करावे लागेल, पत्रा कुठल्या टाईपचा घ्यावा लागेल आणि त्याच्यावरती विंडचा, वाऱ्याचा लोड किती येईल याचा अनालिसिस करून आपल्याला स्टील स्ट्रक्चर डिझाईन करायचं. So steel structure and RC structure, these are the two types of structures included in the structural engineering. Okay, then next point, design of multi-storied building. Multi-storied building, it means these are the multi-storied building. So multi-storied building we have to design. म्हणजे जेवढे काही फ्लोअर्स असतील, 10 मजली असेल, 20, 25, 30, प्रत्येक फ्लोअर टू फ्लोअर लोड कॅल्क्युलेशन्स केले जातात. टॉप फ्लोअरची लोड पहिल्यांदा काढला जातो, तो परत खालच्या फ्लोअर वरती येतो, परत त्याच्या खालच्या कॉलम वरती येतो. असं पूर्णपणे त्या कॉलम वरती जेवढी स्टोरेड बिल्डिंग असेल तेवढ्या स्टोरेड बिल्डिंगचा लोड येत जातो आणि फायनली परत फुटिंग थ्रू ग्राउंडवर किंवा जमिनीवरती ट्रान्सफर होतो. सो डिझाईन ऑफ मल्टी स्टोरेड बिल्डिंग. देन टॉवर्स, सगळ्यांनी टॉवर्स पाहिलेत, मोबाईल टॉवर्स सगळ्यांनी पाहिलेत. मोबाईल टॉवर्स सुद्धा डिझाईन करायला लागतो. इन दी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग वी हॅव टू डिझाईन दी मोबाईल टॉवर्स. म्हणजे टॉप पासून, आता मोबाईल टॉवर्स वरती जास्त लोड कशाचा येणार आहे, विंड फोर्स, हॉरिझॉन्टल प्रेशर जास्त येणार आहे, कारण का हाईट जेवढी जास्त आणि थिन असेल तर तुम्हाला हॉरिझॉन्टल फोर्स जास्त लागणार आहे. मग टॉवर वरती येणारा विंडचा फोर्स आपल्याला पहिल्यांदा कॅल्क्युलेट करावा लागतो. मग ती विंड फोर्स कसा ठरवायचा, तर त्यात IS कोड आहे, इंडियन स्टँडर्ड कोड आहे, त्यांनी दिलेलं आहे. सोलापूर रिजन मध्ये विंड प्रेशर किती आहे, पुणे रिजन मध्ये विंड प्रेशर किती आहे, मुंबई, नागपूर, दिल्ली, प्रत्येक सिटीच्या एरियामध्ये विंड प्रेशर किती आहे. त्या विंड प्रेशरला डिझाईनची प्रोसिजर आहे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये, त्या प्रोसिजर प्रमाणे टावर डिझाईन केला जातो. टावर डिझाईन करणे म्हणजेच काय, एकमेकाला जे इलेमेंट जोडलेले असतात. आता इथे तुम्ही बघताय हे टॉवर्स बघा, हे कन्स्ट्रक्शन टॉवर्स आहेत, क्रेन आहे, त्याला क्रेन म्हणतात. हे काय करतात, मटेरियल लिफ्ट करतात आणि या वरच्या फ्लोअरला ठेवतात. आता हा पण एक टॉवरच आहे, याला वर्टिकल जी दिसतोय हा टॉवरच एक म्हणायला पाहिजे आपण. आणि कसा कनेक्ट केलाय बघा, स्टीलचे अँगल सेक्शन किंवा चॅनल सेक्शन्स एकमेकाला कनेक्ट करत करत, क्रॉस कनेक्शन करत करत हा टॉवर डिझाईन केला. तसाच आपला मोबाईल टॉवर असतो, एकमेकाला क्रॉस अँगल्स कनेक्ट करत, अँग्युलर डायगोनल असे कनेक्ट करत करत टॉवर कन्स्ट्रक्ट केला जातो. देन नेक्स्ट इज द रिटेनिंग वॉल. Retaining wall is the one of the structure we have to design in the structural engineering. So where we are using retaining wall, to retain earth, to retain water. आता आपण घाट रिजन मध्ये पाहिलं असेल, हिली रिजन मध्ये आपण घाटातून जात असतो त्यावेळी एका साईडला बघा एक भिंत बांधलेली असते, म्हणजे ज्या रोडवरून आपण जातोय त्या रोडचा जो काय लोड आहे तो त्या भिंतीवरती जात असतो.
रिटेन वॉल, अर्थ रिटेन करण्यासाठी वॉल. त्याच्यानंतर एक डॅम जरी म्हटलं तर डॅम पण एक रिटेनिंग वॉल आहे. कुणाला रिटेन केलं जाते? वॉटरला रिटेन केलेलं जाते. सो दीज आर दी रिटेनिंग वॉल्स, टाइप्स ऑफ रिटेनिंग वॉल्स वी हॅव टू डिझाइन इन दी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग. देन नेक्स्ट इज दी वॉटर टँक. आपण पाहिलं मगाशी म्हटलं आपण वॉटर टँक इज दी स्ट्रक्चर वी आर कन्स्ट्रक्टिंग फ्रॉम स्टोअर दी वॉटर. वॉटर स्टोअर करण्यासाठी वॉटर टँक हे स्ट्रक्चर आपण कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. मग what type of or which type of load is coming on this tank? तर जे आपण आतमध्ये वॉटर स्टोअर करतोय त्या पाण्याचा लोड आहे तो त्या वॉलवरती येणार आहे किंवा फायनली कॉलम थ्रू फुटिंग वरती जाणार आहे. तर त्याचं अनालिसिस आणि डिझाईन आपल्याला वॉटर टँक डिझाईन करताना करायचं आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज दी ब्रिजेस. यू हॅव सीन ब्रिजेस. ओढ्यावरती, नाल्यावरती किंवा मोठ्या नदीवरती आपण ब्रिजेस कन्स्ट्रक्ट करतो. सो ब्रिजेस इज वन ऑफ द स्ट्रक्चर इन दी सिव्हिल इंजिनिअरिंग. मग त्याचं ते पण आरसीसी स्ट्रक्चर किंवा स्टील असू शकतं. ब्रिज आपण पाहिलेत काही ठिकाणी रेल्वेसाठी आपण स्टील ब्रिजेस पण कन्स्ट्रक्ट केलेले आहेत आणि काही ठिकाणी आरसीसी ब्रिजेस पण आहेत रेल्वेसाठी किंवा रोडसाठी. सो दिस ऑल दी bridges we have to design in the structural engineering. It means we have to decide the size of pier. म्हणजे जो आपला ब्रिजचा स्लॅब आहे तो कशावरती रेस्ट असतो? एक पियर असतो खाली. रिव्हर मध्ये 4-5 पियर असतात. जेवढा रिव्हरचा स्पॅन आहे त्या रिव्हरच्या स्पॅन वरती काय असतात तुमचं तेवढ्या लेंथला तुमचा ब्रिज असतो. तर तो शेवटी कडेला 2 अबॅटमेंट असतात आणि मध्ये पियर्स असतात. तर प्रत्येकाची साईज किती स्टील लागेल दॅट इज दी पार्ट ऑफ दी डिझाईन. सो वी हॅव टू अनालाइज अँड डिझाईन दीज मेनी स्ट्रक्चर्स इन दी सिव्हिल इंजिनिअरिंग. मल्टी-स्टोरेड बिल्डिंग्स, टॉवर्स, रिटेनिंग वॉल्स, वॉटर टँक्स, ब्रिजेस. So these are the structures we have to analyze and design in the civil engineering. Okay, so this actual design part is in the final year, third year and final year engineering. Okay, so this requires knowledge of structural engineering. हे डिझाईन करायचं म्हणलं की स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचं नॉलेज इम्पॉर्टंट आहे. So are you getting everyone what is structural engineering and what structures we have to design in the structural engineering? आलं सर्वांच्या लक्षात? Yes, sir. होय सर. आता मला सांगा बिल्डिंगचे इलेमेंट कोण सांगेल का? स्ट्रक्चरल इलेमेंट बिल्डिंगचे Beam, column, slab. राईट. फुटिंग्स. सगळ्यात खाली फुटिंग्स असतो. सर ते इलेमेंट आहेत ते आपल्याला डिझाईन करायचे म्हणजेच काय? त्याच्यावरती येणारा लोड किती आणि त्याच्यासाठी लागणारा आतमध्ये स्टील किती प्रोव्हाइड करायचं आणि त्याचा साईज किती. दॅट्स इट. आणि त्याच्याबरोबर हे जे पाहिले ते आपले स्ट्रक्चरल सिव्हिल इंजिनिअरिंग मधले स्ट्रक्चर्स आहेत. बिल्डिंग्स, टॉवर्स, रिटेनिंग वॉल्स, वॉटर टँक्स, ब्रिजेस हे स्ट्रक्चर्स आहेत. डॅम्स. आणि या स्ट्रक्चरचं आपल्याला डिझाईन करायचं. त्याच्यावरती येणारा लोड किती आणि त्या लोडसाठी स्टील किती प्रोव्हाइड करायचं आतमध्ये आणि त्याचा साईज किती ठेवायचा. दॅट्स इट. ओके, सो this is the structural engineering. Now next just a minute. Sir, हे पॉइंट लिहून घ्यायचे का? तुम्ही काय करा, ज्यावेळी मी एक्सप्लेन करत असतो त्यावेळी तुम्हाला जितकं नोट करता येते तेवढं नोट करत चला. मी याच्या नोट्स तुम्हाला नंतर देईनच, पण आता आपण जर मी नोट्स डिक्टेट करत बसलो तर आपला खूप वेळ जाईल, एक्सप्लेन पण होणार नाही. 40 मिनिटं असतात आपल्याकडे, बरोबर आहे. मी तुम्हाला प्रिंटेड नोट्स म्हणजेच हाताने लिहिलेल्या चॅप्टर झाला की चॅप्टरची PDF सेंड करेन. ओके सर. हा, तुम्हाला जितकं PPT वर जे दिसतंय स्लाइड वरती ते तुम्ही पॉइंट नोट करत चला. फक्त तुम्हाला जे वाटतंय ते. जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग आहे तर जिओ टेक्निकल मधला इम्पॉर्टंट पॉइंट कोणता आहे तो 1-2 पॉइंट तेवढा तुम्ही नोट करत चला. ओके, आय विल प्रोव्हाइड दी नोट्स. ओके सर. Okay. So next discipline of the civil engineering is the geotechnical engineering.
सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये दुसरं फील्ड जे आहे ते जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगचं आहे. तर जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग मीन्स व्हॉट? सो जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग इज दी field of civil engineering in which the soil investigation and design of proper foundation of the structures. बघा, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये काय आहे तर सॉइल इन्व्हेस्टिगेशन. तुम्ही पिक्चर जर खाली पाहिले, इमेजेस जर पाहिल्या तर काय दिसते? बिल्डिंग किंवा कोणतंही सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रक्चर कशावरती रेस्ट आहे हो? फायनली कशावरती उभा आहे? सॉइल वरती. जमिनीवरती आणि सॉइल वरती आहे. मग ती सॉइल कशी आहे, ती वरच्या स्ट्रक्चरचा लोड घेण्यासाठी कॅपेबल आहे की नाही याचा अभ्यास करायला नको का? करायला पाहिजे. जर सॉइल जर कॅपेबल नसेल, G+50 स्टोरीड बिल्डिंग आहे, तुम्ही आपण सगळेच थोडंसं सिव्हिल इंजिनिअरिंगशी फॅमिलियर आहे. जरी तुम्ही अदर ब्रँचेसचे असला तर आपल्याला जनरल न्यूज चॅनल असं ऐकायला मिळतं, बिल्डिंग कुठेतरी एक पडली असं ऐकायला मिळतं. आपल्याला मिळालेलं सगळ्यांना ऐकायला, सगळ्यांनी ऐकलेलं आहे. व्हॉट इज रिझन बिहाइंड? काय रिझन असेल त्याच्यापाठी मग बरेचसे रिझन आहेत. मग सॉइल स्ट्राटा, सॉइल कशी आहे, 20, 25, 30 वर्षापूर्वीची बिल्डिंग असते. सो हाऊ दिस बिल्डिंग फेल, कशामुळे ती बिल्डिंग पडली असेल, याचे बरेचसे इन्व्हेस्टिगेशन आहेत. दॅट इन्व्हेस्टिगेशन did by or will be did by the civil engineer. So the geotechnical engineering, come to our point. So geotechnical engineering, in the geotechnical engineering the main important point is the soil investigation. ज्या सॉइल वरती सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रक्चर्स उभे आहेत ती सॉइल इज कॅपेबल फॉर टेकिंग दी लोड्स ऑफ दी स्ट्रक्चर. जे स्ट्रक्चर आहे त्या सॉइल वरती उभा आहे ती सॉइल त्या स्ट्रक्चरचा लोड घेण्यासाठी कॅपेबल आहे की नाही याचं जे इन्व्हेस्टिगेशन केलं जातं दॅट इज दी सिव्हिल इंजिनिअरिंग. मग सॉइल वेगवेगळ्या प्रकारचे असतात, आपण पाहिलेले आहे. वाळू असते, काळी माती असते, मुरुम असतो, हार्ड दगड असतात, बसाल्ट रॉक आपण पाहिलेलं आहे. तर हे सगळे वेगवेगळ्या टाईपचे सॉइलचे सॅम्पल जमिनीच्या खाली आपल्याला पाहायला मिळतात. मग जनरली आपण फाउंडेशन फुटिंग जे आहे ते कुठं करतो तर जिथं खाली जमिनीच्या खाली हार्ड स्ट्राटा आपल्याला मिळतोय त्या लेवलपर्यंत आपण खाली खोदत जातो आणि त्या ठिकाणी आपलं फुटिंग कन्स्ट्रक्ट करतो. मग ते फुटिंग कन्स्ट्रक्ट करण्यासाठी त्या ठिकाणची जी सॉइल आहे ती हार्ड असायला पाहिजे, जेणेकरून बिल्डिंगची सेटलमेंट नाही झाली पाहिजे किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रक्चर कोणतंही असेल त्याची सेटलमेंट म्हणजे ते खाली खचलं नाही पाहिजे. सो दॅट इज द रोल ऑफ द सिव्हिल इंजिनियर बिफोर कन्स्ट्रक्शन ऑफ द एनी स्ट्रक्चर. सॉइलचा स्ट्राटा, सॉइल कुठल्या प्रकारची आहे आणि त्याची कॅपॅसिटी काय आहे ते आपल्याला इनिशियली फाइंड आउट करायला लागतं. So soil investigation is the major important part in the geotechnical engineering. Okay. Now, soil investigation include what? Collection and testing of soil sample. What is soil? सर आवाज येत नाहीये. कसं लक्षात नाही? Am I audible? Yes, sir. कुणाचा तरी तुमचं स्वतःचा जरा थोडा नेटवर्क प्रॉब्लेम असेल तर माझा आवाज येणार नाहीये. मला फुल नेटवर्क व्यवस्थित आहे, डोंट वरी. तुम्ही थोडंसं नेटवर्क मध्ये या जर कमी जास्त नेटवर्क असेल तुम्हाला. ओके, सो व्हॉट इन्क्लूड्स soil investigation? Soil investigation include collection and testing of soil sample. म्हणजे मातीच्या कलेक्शन करायचं बिफोर कन्स्ट्रक्शन ऑफ युअर स्ट्रक्चर आणि त्याच्या टेस्ट घ्यायच्या लॅबोरेटरीमध्ये. सो मेनी टेस्ट वी हॅव टू कंडक्ट फॉर पर्टिक्युलर टाईप ऑफ सॉइल. कुठलीही माती असेल त्या मातीच्या आपल्याला वेगवेगळ्या टेस्ट जिओटेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये करता येतात. त्या मातीमध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे, म्हणजे सॅच्युरेटेड सॉइल आहे की, किंवा ती खूपच ड्राय आहे का, किंवा ती कॉम्पॅक्ट किती आहे, अशा बऱ्याचशा टेस्ट आपल्याला जिओटेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये थर्ड इयरला तुम्ही इंजिनिअरिंगला असाल त्यावेळी जिओटेक्निकल इंजिनिअरिंगचे 2 सब्जेक्ट आहेत. आपण एका स्लाइड मध्ये बघणार आहे, ते तुम्ही 2
सब्जेक्ट मध्ये शिकणार आहेत, दोज हू आर दी सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट इन दिस क्लास. आता फक्त आपण बेसिक बघतोय. सो सॉइल इन्व्हेस्टिगेशन इन्क्लूड कलेक्शन अँड टेस्टिंग ऑफ सॉइल सॅम्पल. ओके, कलेक्शन आणि टेस्टिंग करायचं म्हणजेच काय करायचं. नेक्स्ट पॉइंट, इफ यू सी, जिओटेक्निकल इंजिनिअरिंग इन्क्लूड्स मेजरमेंट ऑफ सॉइल पॅरामीटर्स अँड सेफ बेरिंग कॅपॅसिटी. मेजरमेंट ऑफ सॉइल पॅरामीटर्स, जसं मी सांगितलं, काय काय पॅरामीटर्स मातीचे आहेत, ती माती पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे त्या मातीमध्ये, किंवा त्या मातीची डेन्सिटी किती आहे. म्हणजेच जमिनीच्या खाली आपण जर खोदत गेलो तर आपल्याला काय होतं, खोदताना आपल्याला एनर्जी वेस्ट करावं लागते. म्हणजे ती सॉइल असते ती काय असते, डेन्स असते, खूप हार्ड, एकदम कॉम्पॅक्टेड असते. म्हणजे त्याचं किती कॉम्पॅक्शन आहे त्या सॉइलचं, की जेणेकरून आपल्या वरच्या स्ट्रक्चरचा लोड कॅरी करेल. अशा बऱ्याचशा टेस्ट आहेत जिओटेक्निकल इंजिनिअरिंगमध्ये, त्या मेजर कराव्या लागतात आपल्याला. ते पॅरामीटर्स वी हॅव टू मेजर्स. Then next point is the safe bearing capacity. So this is the very important point in the geotechnical engineering. Safe bearing capacity. In the civil engineering, so many structures are there: building, dam, bridges, canals. So all these structures are resting on the ground and soil. कशावरती सगळे स्ट्रक्चर रेस्ट आहेत, तर ग्राउंड वरती रेस्ट आहेत. आणि ग्राउंड वरती रेस्ट असेल तर ज्या मातीवरती रेस्ट आहेत, मग कोणत्या एरियामध्ये असतील, एखाद्या ठिकाणी मातीची बेरिंग करण्याची कॅपॅसिटी कमी असेल, एखाद्या एरियामध्ये जिथं दगड असेल तिथं ती हार्ड असेल. सो द सेफ बेरिंग कॅपॅसिटी इज दी व्हेरी इम्पॉर्टंट, वी हॅव टू फाइंड बिफोर दी कन्स्ट्रक्शन ऑफ दी स्ट्रक्चर. एखादं स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करण्या अगोदर ज्या मातीवरती ते स्ट्रक्चर आहे त्याच मातीची सेफ बेरिंग कॅपॅसिटी, म्हणजे वरच्या स्ट्रक्चरचा लोड घेण्याची कॅपॅसिटी त्या मातीची आहे की नाही हे चेक करणं गरजेचं आहे. अँड दॅट पार्ट्स इन्क्लुडेड इन दी जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. येते लक्षात? Yes, sir. Yes, sir. सो Yes, sir. व्हेरी इम्पॉर्टंट इलिमेंट इज सॉइल. जर वरच्या स्ट्रक्चरचा लोड घ्यायला जर सॉइल कॅपेबल नसेल तर तुम्ही कितीही मोठी बिल्डिंग बांधा, कितीही मोठं स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करा, इट विल बी फेल जर सॉइल तुमची कॅपेबल नसेल तर. मग त्याच्यासाठी भरपूर टेक्निक आहेत, ग्राउंड इम्प्रुव्हमेंट टेक्निक. जर एखाद्या ठिकाणची सॉइल जर कॅपेबल नसेल, कारण का जनरली वाळूमध्ये आपण कन्स्ट्रक्ट करू शकत नाही, कारण का वाळूमध्ये काही तुम्ही इन्सर्ट करा पेनेट्रेट होत जाते. काळी माती असेल, काळी माती सुद्धा काय करते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. म्हणजे त्याला आपण थोडा आता दलदलीचा भाग म्हणू. त्या ठिकाणी पण काय होणार, मग वरच्या बिल्डिंगचा लोड आला की काय होणार, सेटलमेंट, पेनेट्रेशन होत जाणार. सो दिस पॅरामीटर वी हॅव टू कन्सिडर इन दी construction, before construction of building. Then next point is, it is also include construction and design of simple foundations. जिओटेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये अजून काय पार्ट येतो, कन्स्ट्रक्शन डिझाईन ऑफ फाउंडेशन्स. फाउंडेशन म्हणजेच काय, आता इथं तुम्ही पिक्चर बघत असाल तर या एरियावरती आपण काय करतो, फाउंडेशन कन्स्ट्रक्ट करतो. म्हणजे सगळ्यात खालचा पार्ट असतो फुटिंग, त्याला आपण फाउंडेशन म्हणतो. तर फाउंडेशन याच्यावरती येतं आणि त्याच्यामधून कॉलम वरती येतात. तर फाउंडेशन वी हॅव टू कन्स्ट्रक्ट. सो इट इन्क्लूड्स कन्स्ट्रक्शन अँड डिझाईन ऑफ सिम्पल फाउंडेशन. तर ते फाउंडेशन डिझाईन कसे करायचे, कोणकोणत्या टाईपचे फाउंडेशन्स असतात, तर नेक्स्ट हिअर पाईल फाउंडेशन इज देअर. सो व्हॉट इज पाईल फाउंडेशन. सो पाईल फाउंडेशन म्हणजेच काय, जर एखाद्या ठिकाणची जर सॉइल किंवा माती जर वरच्या स्ट्रक्चरचा लोड घेण्यासाठी कॅपेबल नसेल तर जमिनीपासून खाली 10 मीटर 15 मीटर डेप्थ वरती कॉन्क्रीटच्या मोठ्या अशा पाईप्स खाली इन्सर्ट केल्या जातात आणि त्याच्यामध्ये कॉन्क्रीट ओतलं जातं. का, तर ती मातीच कॅपेबल नसते लोड घेण्यासाठी वरच्या बिल्डिंगचा. मग त्यासाठी पाईल फाउंडेशन हा प्रकार वापरला जातो, पाईल फाउंडेशन. तर पाईल फाउंडेशन म्हणजे काय, तर खूप साऱ्या उंचीच्या 10 मीटर आणि 15 मीटर उंचीच्या अशी पाईप खाली जमिनीमध्ये पूर्णपणे खोदल्या जातात, ड्राईव्ह केल्या जातात आणि त्याच्यामध्ये कॉन्क्रीट भरलं जातं. आणि परत पूर्ण जमीन जेवढा आपला बिल्डिंगचा एरिया आहे त्या बिल्डिंगच्या एरियावरती कॉन्क्रीट केलं जातं आणि तिथून परत कॉलमवरती घेतले जातात.
म्हणजे लोड जो आहे बिल्डिंगचा तो खूप खाली डेप्थ वरती ट्रान्सफर केला जातो, 10-15 मीटर डेप्थला. आणि जनरली आपण आपला स्वतःचं जर घर बांधायचं म्हणलं तर आपण जास्तीत जास्त 5, 6, 7 फूट पर्यंत किंवा 8 फुटापर्यंत जातो जास्तीत जास्त. मग जर मातीत जर तिथली तशी नसेल आणि जर मोठी बिल्डिंग असेल तर आपल्याला खाली 10 किंवा 15 मीटर पर्यंत ह्या फाईल इन्सर्ट कराव्या लागतात. देन नेक्स्ट इज दी वेल फाउंडेशन. वेल फाउंडेशन म्हणजे जी आता इमेज बघता इथं डाव्या बाजूची, दिस इज दी एक्झाम्पल ऑफ वेल फाउंडेशन. म्हणजे पूर्णपणे जेवढ्या एरियामध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायचे आहे ते पूर्णपणे मोठा खड्डा खोदायचा असा सगळा. आणि सगळा खड्डा खोदल्यानंतर या ठिकाणी काय करायचं, तुमचे फुटिंग कन्स्ट्रक्ट करायचे. मोठी वेल म्हणजे थोडक्यात असं जशी विहीर म्हणतो आपण तसं पूर्णपणे जेवढ्या एरियामध्ये बिल्डिंग आहे तेवढ्या एरियामध्ये खड्डा खोदायचा आणि फाउंडेशन करायचे. देन कॅसॉन, नेक्स्ट टाइप ऑफ फाउंडेशन आहे ते कॅसॉन. कॅसॉन फाउंडेशन म्हणजेच काय तर अंडर वॉटर कन्स्ट्रक्शन, पाण्यामध्ये जर कन्स्ट्रक्शन करायचं असेल. सगळ्यांसाठीच हा मोठा प्रश्न असेल की पाण्यामध्ये खरंच कन्स्ट्रक्शन कसं होतं. आपण बघतो ब्रिजेस असतात नदीमध्ये, समुद्रामध्ये, मग ते कसे कन्स्ट्रक्ट केले असतात. तर त्याच्यासाठी मोठे मोठे बोटी असतात. त्या बोटीनी तुमचं सगळं मटेरियल हे त्या समुद्रामध्ये किंवा रिव्हरमध्ये घेऊन गेलं जातं आणि ड्रिल करून एका बाजूनं पाणी पंपिंग केलं जातं आणि दुसऱ्या बाजूने कॉन्क्रीट ओतलं जातं. ते हाय स्ट्रेंथ क्वालिटीचं कॉन्क्रीट असते, लगेच सेट होणार. त्याच्या टेक्निक्स आहेत, त्या पण टेक्निक्स तुम्हाला फायनल इयर इंजिनिअरिंगमध्ये लर्न करायचं. कॅसॉन्स म्हणजे काय तर कॅसॉन्स इज वन ऑफ द फाउंडेशन इन विच और अंडर वॉटर कन्स्ट्रक्शन. तर अंडर वॉटर कन्स्ट्रक्शन असतं त्याला कॅसॉन्स म्हणतात. देन नेक्स्ट इज दी कॉफर डॅम. कॉफर डॅम मीन्स व्हॉट, आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, एखाद्या नदीवरती, एखाद्या ओढ्यावरती, एखाद्या नाल्यावरती जर छोटासा ब्रिज बांधायचा असेल तर आपण काय करतो, तो ब्रिज बांधत असताना त्या ब्रिजच्या वरच्या बाजूला काम चालू असताना पाणी येऊ नये म्हणून एक छोटा बांध बांधलेला असतो की पाणी त्या बांधाला अडून राहावं. त्याला कॉफर डॅम म्हणतात. व्हॉट इज कॉफर डॅम? एखाद्या नदीवरती, नाल्यावरती किंवा रिव्हरवरती ब्रिज कन्स्ट्रक्ट करण्या अगोदर ब्रिजच्या वरच्या साईडला पाणी अडवण्यासाठी एक छोटा बांध घातलेला असतो. पाणी अडवून तो जो बांध आहे त्याला कॉफर डॅम म्हणतात. नेक्स्ट इज दी कन्स्ट्रक्शन ऑफ फाउंडेशन ऑफ डॅम्स, कन्स्ट्रक्शन ऑफ इथपर्यंत बघू आपण. कन्स्ट्रक्शन ऑफ फाउंडेशन ऑफ डॅम्स. डॅमचंही कन्स्ट्रक्शन केलं जातं. डॅम तुम्ही पाहिलं असेल, मी तुम्हाला स्केच दाखवतोय पुढे डॅमचं. सी हिअर, दिस इज दी डॅम. आता जेवढी काय या डॅमची लेंथ असेल त्या तेवढ्या लेंथला आपल्याला फाउंडेशन खोदावं लागतं खाली. आणि ते फाउंडेशन तेवढ्या लेंथला खोदल्यानंतर तिथून फाउंडेशन करून फाउंडेशन मधून ही पूर्णपणे डॅमची भिंत अशी वर कन्स्ट्रक्ट करत असतो. मास कॉन्क्रिटिंग म्हणतात. डॅमसाठी मास कॉन्क्रिटिंग करावं लागतं. म्हणजे फक्त कॉन्क्रीटच ओतलं जातं. स्टील कॉन्क्रीट खूप जाडी असते. तुम्ही पाहिलं असेल एखादा डॅमची जी जाडी असते ती खूप जाडी असते आणि सगळं कॉन्क्रीट असतं त्याच्यामध्ये. मग ह्या डॅमच्या थ्रू आउट लेंथला जमिनीमध्ये खोदलं जातं आणि फाउंडेशन कन्स्ट्रक्ट केलं जातं. देन कन्स्ट्रक्शन ऑफ टनेल. यू हॅव सीन टनेल म्हणजे काय? बोगदा. तर बोगदा आपण पाहिला असेल, जे कोणी पुण्यावरून मुंबईला वगैरे जाताना जवळपास आपल्या एरियामध्ये बऱ्याच जणांनी रोडसाठी, रेल्वेसाठी पुणे मुंबईला जाताना बोगदा आहे. मग टनेल. आता टनेल आणि जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग काय रोल आहे? जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये आपण काय बघतो, माती किंवा स्टाटा. तर टनेल खोदत असताना जर आपण भुसभुशीत मातीतून जर टनेल खोदला तर काय होईल? कोसळून जाईल, तो पडेल. मग तो कशातून खोदला पाहिजे तर हार्ड रॉक मधून, हिल एरियामधून, हार्ड रॉक मधून तो खोदला गेला पाहिजे. सो टनेल इज रिलेटेड टू जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग. टनेल हा एक स्ट्रक्चर आहे पण ते जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगशी खूप इम्पॉर्टंट त्याचा रोल आहे. कारण का ज्यावेळी तुम्ही ड्रिल करून एखादा बोगदा खोदत असता त्यावेळी तिथं साधी माती चालणार नाही, तिथं हार्ड रॉकच पाहिजे, दगडच पाहिजे तिथं. म्हणजे वरून
वरच्या स्ट्रक्चरचा लोड हा नी टनेल तो कोलॅप्स झाला नाही पाहिजे. ओके. So here our time is about to closing. आपण काय करू, या ठिकाणी थांबू. राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू, कारण का अर्धा मिनिट राहिलाय, टाइम संपतोय. So okay, so remaining part we will see in the next lecture. Next lecture. Okay, we will stop here. Okay, sir. Okay, bye bye.